नमस्कार, कसे आहेत सगळे? बरे आहेत ना? आज बघा छानपैकी आज नागपंचमी आहे. आज नागपंचमीच्या सणाचा पारंपरिक पद्धतीचं धिरडे बनवायचे आहे. कोणी धिरडे म्हणतं, कोणी कानवलं म्हणतं. आमचे पुणेकर कानवलंच म्हणतात, बाकीचे लोक धिरडी म्हणतात. छानपैकी बनवायचं. पुरणपोळीचा व्हिडिओ मी टाकलेला आहे. पुरणपोळीचा व्हिडिओ टाकला आहे, नक्की पुरणपोळीचा व्हिडिओ बघा. पुरण वाटायचं नाही, पोळी लाटायची नाही, एकदम झटपट अशा पोळ्या होतात. नक्की व्हिडिओ बघा पुरणपोळीचा. छानपैकी असे गोळे करून घ्यायचे. पारंपरिक पद्धतीचं बनवले जाणारे धिरडे कानवले छानपैकी बनवायचे. नागपंचमीच्या दिवशी बनवलेले चांगले असतात, शुभ असतात, त्यामुळं बनवायचे. एकदम सोप्या पद्धतीचे असतात. थोडं थोडं पुरण भरवायचं आणि बनवायचे. तुमच्या घरामध्ये जितकी माणसं असेल त्यांच्या वाट्याचं एक एक कानवला बनवायचा. देवाच्या नावाचा एक कानवला बनवायचा. छानपैकी असे कानवले बनवायचे. नागपंचमीच्या दिवशी कानवले बनवलेले चांगले असतात, शुभ असतात, त्यामुळं कानवले बनवायचे. पहिली लोक जंगलामध्ये गेल्यावरती देवाच्या दर्शनाला तिथून झाडाचं पानं आणायचं आणि त्या पानावरती उकडायचे. हल्ली आता केळीवरती उकडीत्यात. तर पुण्याला असल्यामुळं मी काय केळीवरती उकडलेले नाही आहे, तसंच चाळणीमध्ये उकडले तरी पण चालतं, तसं उकडले तरी चालतं. तुम्हाला जास्त आवडत असलं तर जास्त पुरण घालायचं, जास्त पुरण आवडत नसलं तर कमी पुरण घालायचं. असे छानपैकी कानवले बनवून घ्यायचे. कानवले बनवायला उशीर लागत नाही, असे पटपट कानवले होतात. ताटाला थोडं थोडं तेल लावून घ्यायचं. दहा मिनटं उकडायला ठेवायचं. छानपैकी उकडून झाल्यात. देवापुढं ठेवायचे, दिवा लावायचा आणि नंतर प्रत्येकाने एक एक खायला घ्यायचं. तूप टाकायचं, दूध टाकायचं आणि खायचे. मस्त खा, मस्त राहा.